फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गणपती बाप्पाचा सेकंड डे, म्हणजे आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन होतील. तर मी सकाळी लवकर उठली आहे, म्हणजे सगळं पाण्याचं वगैरे काम झालं आहे, चहा घेतली आहे. आणि आता आरुष झोपला आहे, नितेश नाईटला गेला आहे, नितेश पण. आणि आता मी तयारी वगैरे केली आहे, तर मी चालली आहे माझ्या आत्याकडे दादरला, जिचा आत्ताच आत्याच्या मुलीचा साखरपुडा होता. तुम्ही तो ब्लॉग येईलच तुम्हाला. तिने मला गणपतीला 3 वर्ष झाले बोलवते, कारण तिचा नवसाचा गणपती आहे, म्हणजे नवसाचा गणपती ठेवलेला 3 वर्षासाठी. तर 2 वर्ष झाले मला कंटिन्युअसली बोलवते, पण दरवेळेस आमच्याकडे गणपती असतो, त्याच्यामुळे माझ्याकडे जाता येत नाही. आणि हा वेळेस लास्ट इयर आहे आणि सकाळपासून एवढा पाऊस पडतो, तर मी तेच विचार करत होती हो नाही चाललेलं माझं जायचं की नाही. तर आता ऊन पडलं आहे बऱ्यापैकी, तर टचवूड बाबा ऊनच राहू दे, कारण पाऊस असेल ना तर सुचत नाही काय. तर मी आता तयारी केली आहे आणि मी चालली आता दादरला आत्याकडे, कारण आता नोव्हेंबरमध्ये तिचं लग्न येतं. पुढच्या म्हणजे पुढे आता गणपती पण नसणार आणि ती पण नसणार, मग तिला वाईट वाटेल, म्हणून मग मी आता जाऊन येते. ॲक्च्युली जायचं होतं नमिताताईंकडे पण पाया पडायला, कारण नितेशची ड्युटी तिथेच असतो, येता पाया पडून येणार आहे ताईंकडे. पण मला जायला भेटणार नाही, तर मी त्याला बोलली तू तिथे जा, मी इथे जाते, म्हणजे दोघांकडे होईल. कारण सगळीकडे जायचं म्हटलं एका दिवशी तर नाही होणार. आणि नमिताताईंकडे तर दरवर्षी असतं, तर मी पुढच्या वर्षी पण जाऊ शकते, आरुषला घेऊन जायचं आहे. तर चला मी आता निघते, कारण ट्रेनने जायचं आहे. आणि आता ऑलरेडी वाजलेत 9, 8चं टार्गेट ठेवलेलं, पण पाऊस होता म्हणून माझं आवरलेलं, पण पावसामुळे मी थांबली. तर आता पाऊस पण गेला आहे, बऱ्यापैकी ऊन पडलं आहे मस्त. तर मी आता निघते पाऊस वगैरे सुरू व्हायच्या आधी. तर चला स्टे ट्यून. तर मी ऑटोमध्ये बसली, तर ठरवलं की नमिताताईकडे पण जाऊनच येते. तर मी भायखळ्याचं तिकीट काढलं आणि मी आधी भायखळ्याला जाईन, मग नितेश मला पिक करायला येणार तिथे, कारण नितेश नाईटसाठी गेलेला, तर नमिताताईंकडेच गेला आहे. तर तिथून मग तो मला पिक करेल आणि तिथून मग मी निघेन आणि आत्याकडे येईन. नितेश काय आत्याकडे येणार नाही, कारण तो घरी जाईल, कारण तो नाईट करून आला आहे. तर मी आता भायखळा स्टेशनला उतरली आणि भायखळ्याचा राजा इथे गणपती आणि एवढा सुंदर आहे, आणि खरंच राजासारखं आहे. जास्वंदाचं फूल, त्याच्यावर फुलपाखरू आहे कृष्ण, आणि त्याच्यावरती गणपती खूप सुंदर आहे. तर मग मी आता नितेश थांबला आहे भायखळा स्टेशनला बाहेरच्या साईडला. तो स्कूटी घेऊन आला नमिताताईंची, तर त्याला माहिती नाही मी शूट करते, तर तो बघा माझी वाट बघतो स्कूटीवर. तर आम्ही आता जातो नमिताताईंकडे. काहीतरी शौर्यला पेस्ट्री खूप आवडते, चॉकलेट पेस्ट्री, तर मी त्याला ते घेऊन जाणार आहे.
तर हा नमिताताईंचा गणपती बाप्पा छोटासा आणि क्यूट आहे एकदम. आणि त्याच्यानंतर त्यांनी डेकोरेशन जे केलं आहे ते मस्त दुपट्ट्यांनी एकदम सिम्पल आणि सोबर डेकोरेशन केलं आहे, पण खूप छान दिसतं आहे. तर हे बघा मस्त वाटतं एकदम. आणि मी तेच डेकोरेट केलेलं ते पूर्ण शूट करत होती. आणि त्याच्यानंतर नमिताताईंचं चाललेलं हे खाऊन जा ते खाऊन जा. तर आम्ही थोडं थोडं खाल्लं. आणि आम्हाला आता पुढे नितेशला पण घरी जायचं, नाईट करून आला आहे म्हणून, आणि मला पण दादरला जायचं होतं. तर आम्ही आता पाया पडून घेतो आणि आम्ही निघू लगेच. आणि इथे शौर्य पण होता, पण म्हणजे शौर्य डॉक्टरकडे गेलेला, त्याची तब्येत बरी नव्हती. तर मी त्याला नाही घेतलं आहे कॅमेरामध्ये, कारण ऑलरेडी बरं नसलं की मूड नसतो आणि त्याच्यामध्ये व्लॉगमध्ये, म्हणून मी त्याला नाही घेतलं. तर आता नितेश पण थांबलेला माझ्यासाठी पाया पडायला, तर तो पण पाया पडतो. आणि हे बघा शौर्य आला आहे, पण तो लो आहे म्हणून मी त्याला नाही घेतलं. आणि हा जो आहे हा ग्रँड रोडचा राजा आहे, जो त्यांच्या बिल्डिंगच्या खाली असतो. तर किती सुंदर आहे बघा. आणि ह्याच्या पाया पडून आम्ही आता इथून निघतो आहे. तर चला पुढे मी दादरला आता. तर तुम्ही हे कबूतर बघून ओळखलंच असेल, तर मी दादरला पोचले. कबूतरखान्याच्या इथे माझी मावशी राहते, तिच्याकडे पण जाणार आहे, पण मी तिच्याकडे शूट नाही करणार आणि नंतर मग आत्याकडे जाईन. तर मी आता मावशीकडे जाऊन आलेली आहे आणि मी आता आत्याकडे झाली. आणि हा आहे मयुरीचा क्यूटचा गणपती. आणि मयुरीचा गणपती पण आज विसर्जन होणार होता आणि प्लस त्याच्याकडे सत्यनारायणची पूजा पण होती. तर थोडा वेळ मी थांबली, मला तिने जेवल्याशिवाय काय पाठवणं, मग मी जेवली आणि मग निघाली. आणि नंतर मला थोडंसं दादरला शॉपिंग करायचं होतं, म्हणजे ज्वेलरीचं. तर मी ते करते. आणि एवढं छान छान सगळीकडे सजवलेल्या गौरी आणि गणपती, म्हणजे प्रत्येक दुकानांमध्ये ना पूर्ण समोरच असं मस्त गौरीला आणि गणपतीला सजवून ठेवलेलं आहे. आणि मग मी इथे आली आहे सदरे घ्यायला आणि त्याच्यानंतर मग मी ज्वेलरी घ्यायला जाईन. मी पहिले बघत होती सगळीकडे काय काय भेटतं, तर मला असे मोठेवाले इयरिंग्स घ्यायचे होते, तर मी ते बघत होती. आणि मग मी ह्याच्यातलं बरंच काय काय घेतलं. ज्वेलरी इथून पण घेतलं, हे आहे किशोर कलेक्शन, आणि इथून पण घेतला आणि अजून दुसऱ्या शॉपमधून पण घेतला. ते काय मला शूट करता नाही आलं, कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप सामान होतं आणि मग मी ते काय शूट नाही केलं. तर हे पण शॉपमध्ये बरंच काय काय व्हरायटी होते नवीन नवीन, आणि मी ते सगळं बघत होते. मला ते दादा सांगत होते की नवरात्रीला अजून व्हरायटी येतील काय 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 काय, तर तुम्ही नक्की या. तर म्हटलं ठीक आहे. तर मग आणि त्यांच्या दुकानाचं नाव आहे किशोरी कलेक्शन म्हणून. आतमध्ये आहे थोडं, आपण स्टेशनच्या एकदम बाहेर आल्या फुल मार्केटमधून ज्या बाहेर आल्यानंतर ज्या गल्ली आहेत त्या गल्लीमध्ये गेल्या की भरपूर शॉप्स आहेत. त्याच्यानंतर मग मी फुलं वगैरे फुल मार्केटमध्ये गेली, कारण दुसऱ्या दिवशी गणपती आणि मला देवाऱ्यामध्ये फुलं आवडतात खूप. तर मी भरपूर शेवंतीची वेगवेगळ्या कलरची फुलं घेतली, कारण आपल्या इथे खूप महाग पण आहेत आणि फ्रेश पण नाही भेटत, तर इथे एकदम फ्रेश होती. आणि प्लस मी देवासाठी कंठीसुद्धा घेतली. आणि मी मस्त कंठी घेतली, दुर्वांची कंठी घेतली वेगळी. त्याच्यानंतर जास्वंदाची फुलंसुद्धा घेतली. आणि आता मी पोचली आहे स्टेशनला, अंबरनाथ स्टेशनला. तर त्याच्यानंतर मी आता घरी जाते, फ्रेश होते. आणि आता काय मी व्हिडिओ पुढे वाढवत नाही, एवढाच करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा. बाय बाय.